पंचम स्कंदामधील थोडासा भाग घेऊन आपण 31व्या अध्यायाचं थोडंसं सार सांगणार आहे. सगळ्यांनी नीट ऐका. एवढं जरी ऐकलं तर पूर्ण भागवत कळाला असं होईल. आणि म्हणून भुजं तं पुरुषं दृष्टास कृतकिल्बिषः भीतः पपात शिरसा पादयोरसुर द्विषा. 30व्या अध्यायामधील 34वा श्लोक आहे. जरा व्याध्याने बाण सोडला आणि भगवंताच्या पायाच्या अंगुष्ठाला छेदून करून त्या ठिकाणी जरा व्याध त्या ठिकाणी धावत आलेला आहे आणि पाहिलं तर भगवंताचा अंगुष्ठात छेदन करून तो बाण गेलेला आहे. पण जरा व्याध्याला ते रूप कसं दिसले भगवंताचं? पिंपळाच्या झाडाखाली वीर आसन घातलेले आहे आणि चतुर्भुज रूप असलेली ती कृष्णाची मूर्ती जरा व्याध्याला दर्शन झाले. जगाचा परमात्मा श्री हरी तो म्यावधला बाणे करी माझ्या पापा समान थोरी नाही संसारी अनासी. जगाचा पालन करणारा तो परमात्मा श्रीहरी, मी त्याला बाण मारला. या पापासारखं या ठिकाणी जगामध्ये दुसरं मोठं पाप नाही. येणे अनुतापे तप्त पूर्ण धावो निघाली लोटांगण श्रीकृष्णाचे श्रीचरण मस्तकी जाण धरिले. धावत गेला आणि भगवंताच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला. चरणी घातली मिठी उठता कदा नुटी मज क्षमा करी कृष्ण दृष्टी कृपाळू सृष्टी तोची एक. देवा, मला या ठिकाणी बाकी तुम्ही क्षमा करा. तुमची कृपादृष्टी माझ्यावरती होऊ द्या, कारण तुम्ही कृपाळू मूर्ती आहात. ऐसा मी पापी पाप कर्म महापापी पापात्मा. महापापी आहे मी. भगवंता तुला बाण मारला. मज क्षमा करी कृपा दृष्टी कृपाळू सृष्टी तुझी एक. आणि म्हणून माझ्या अपराध करावया क्षमा पुरुषोत्तमा कृपाळवा. माझा अपराध हा क्षमा करा. आणि एवढंच नाही तर मला माहिती आहे की तू कोणाकोणावरती कृपा केली, कोणाकोणाच्या हाकेला तू धावून आलास, कोणाकोणावरती तू कृपा करून त्यांचा उद्धार केला. तू ऐसा कृपाळू त्रिजगती गर्भी रक्षिला श्रीपती गजेंद्राचे अति आकांती उडी कृपा मूर्ती घातली. परीक्षिती राजाचंही तू गर्भामध्ये रक्षण केलं, जे अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं. गजेंद्राच्या हाकेस सरशी तू त्या ठिकाणी उडी मारली आणि गजेंद्राला सुद्धा वाचवलं. पांडवांना सुद्धा लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा ज्या वेळेला कुटील असा प्रयत्न त्या कौरवांनी केला, पण शेवटी त्या अर्जुनावरती तू इतकं प्रेम केलं की त्या सर्व पांडवांना तू वाचवलंस. भीष्माबरोबर तू युद्ध सुद्धा केलंस पांडवांसाठी. द्रौपदी त्या ठिकाणी भर सभेमध्ये वस्त्रहरण करत असताना
तिला तिळभर सुद्धा उघडं न होता तू स्वतः लुगडं झालास. अजामिळ अत्यंत दुराचारी होता, आयुष्यभर पाप केलं, पण तरी सुद्धा शेवटी तुझं नाम घेतल्याबरोबर तू धावत आलास देवा. आणि एवढं मोठं त्याचं पाप असताना सुद्धा सर्व पाप मुक्त केलंस तू. आणि म्हणून ते विभावे अथवा द्वेष पूर्ण, जाशी घडे माझे दर्शन, तो होय परम पावन, हे साच जाण जरा व्याध्या. सांगितले की ज्याला माझं दर्शन होईल तो परम पावन होईल. आणि म्हणून द्वेष अथवा भक्ती करून का होईना, पण ज्याला माझं दर्शन झालं, असं बोलताच त्या ठिकाणी भगवंताने काय केले, स्वर्गामधनं विमान त्या ठिकाणी बोलवलेले. व्याध देखो विमान, हर्षे निर्भय झाला मना, 3 प्रदक्षिणा करुनी, नमुनी विमान आरुढे. जरा व्याधाने श्रीकृष्ण भगवंताला 3 प्रदक्षिणा केल्या. ऐका, जो भिल्ल हे जातीने अतिहीन कुळामध्ये जन्मलेला, पण भगवंतानी शेवटचं दर्शन त्याला दिलं आणि त्याच्यासाठी विमान बोलवलं. आणि जरा व्याध्याने श्रीकृष्ण भगवंताला 3 प्रदक्षिणा केल्या आणि त्या विमानामध्ये आरूढ झाला आणि देहासहित जरा व्याध हा गोलोकामध्ये पाठवला. आता ऐका, इकडं काय झालेलं आहे, दारुक जो आहे तो भगवंताचा अत्यंत निष्ठावान सेवक आहे, जे कृष्णाच्या रथाचं सारथ्य तिन्ही लोकांमध्ये एवढं छान सारथ्य कोणालाही करता येत नव्हतं, ते दारुक करत होता. भगवंत महालामधनं बाहेर येत नाहीत तर अनेक वेळ तिष्ठत भगवंताचे जोडे छातीशी ठेवून दारुक हा वाट पाहायचा आणि भगवंत आल्याबरोबर त्यांच्या पायामध्ये ते जोडे दारुक त्या ठिकाणी घालायचा. इतका निष्ठावान त्या ठिकाणी दारुक होता. महाघोर युद्धामध्ये 18 औक्षण सेनेमध्ये रथ फेकत होता, पण शत्रूला कधीही त्या रथाचा वेध घेता आला नाही. सगळ्यांना चकवा देऊन त्या ठिकाणी वायुवेगाने तो रथ हाकणारा दारुक, दारुका हा कृष्ण पदवी मनविच्छन्न दिगम्यताम, वायुम तुलसी कामो दमाघ्राया भिमुखम यर्यो. आता 31व्या अध्याय मधला श्लोक आहे. समुद्र तीरी येऊन रथ दारुक उभा होता तेथ, तेन देखता श्रीकृष्णनाथ गवे पणार्थ निघाला. समुद्राच्या तीरावरती सरस्वतीचा किनारा असणारा दारुकनी रथ थांबवलेला आहे. अनेक वेळ प्रतीक्षा कृष्णाची करतायत, पण कृष्ण बराच वेळ झालं येईना आणि कुठे दिसे नाही. पण कृष्णाला न सतत पाहणं दारुकला आता सवय होती, पण देव दिसत नाही म्हटल्याच्या नंतर कासावीस झाला. तो शोधित त्या ठिकाणी शोधित कृष्ण पदांक
पृथ्वी सम्यक अवलोकी. त्या पृथ्वीवरती भगवंताचा शोध घेत असताना भगवंताचं पाऊल कुठं उठलेलं आहे का, हे ते दारुक पाहत होता. अशाच वेळेला भगवंताच्या गळ्यामध्ये सुंदर असा तुळशीचा हार आहे आणि त्या तुळशीच्या हाराचा आमोद असा सुवाद दारुकला आला आणि त्या सुवासाच्या दिशेने दारुक हा पुढे निघाला. पण काय झाले पहा, दारुकनी श्रीकृष्ण भगवंताला पाहिलं, पण कशा अवस्थेमध्ये, पिंपळाच्या झाडाखाली वीर आसन त्या ठिकाणी घातलेले, वक्षस्थळावरती त्याच्या पदचिन्ह आणि एवढं तेज असं ते रूप दारुकनी पाहिलं. कृष्णाला जसं पाहिलं तसं रथातून उडी मारली आणि कृष्णा हे भगवंता असा आवाज देऊन पोटीच्या सप्रेम आवडी धरले तातडी हरिचरण. आणि भगवंताच्या चरणावरती अश्रूंचा अभिषेक केला. नेत्री अश्रूंच्या धारा, अंग कापे थरथरा, तुझ वेगळे शारंग धरा, अंध तमनेत्रा गुडदाटी. देवा, तू दिसला नाही ना, आता असं वाटतं की ही दृष्टीच कायमस्वरूपी जावी, दुसरं काहीच दिसू नाही. थरथर कापत असणारा हा दारुक, येती भगवती सुते वै रथो गरुडला छना. चारही आश्वासहित तो गरुड ध्वज त्या रथावरती फडकत असणारा ऊर्ध्व गतीने गगनामध्ये आकाशामध्ये जाताना दारुकनी पाहिला. हे शुक परीक्षिती राजाला शेवटचा प्रसंग सांगतात. शुक म्हणे परीक्षिती निज धामा जाता श्रीपती, आपुली ऐश्वर्य संपत्ती स्वच्छी उर्वगती स्वयनी. आता भगवंत गोलोकाला जाणार आहे, कृष्णाचा अवतार संपणार आहे आणि म्हणून सगळी आपली ऐश्वर्य संपत्ती ती देवाने पहिली पाठवून दिली. पण ऊर्ध्वगती त्या ठिकाणी तो रथ जात असताना चारी आयुध त्याच्यामध्ये, शंख चक्र पद्म गदा, त्या आयुधासहित त्या रथामध्ये आकाशामध्ये जाऊ लागली. आणि तो रथ जात असताना दारुकच्या लक्षात आलं, ती आठवण आली की ज्या दोरेवरती बसून मी ते अश्व हाकत होतो, आता ते गेले. धुरे बैसुनिया नित मी वागवी श्रीकृष्ण रथ, तो रथ ऊर्ध्वगती कृष्णे नीत, मज का येत सांडले. पण देवाने मला मग इथं का ठेवलं? रथासहित मीही देवाच्या गोलोकामध्ये गेलो असतो तो किती बरं झालं असतं. आणि म्हणून मला या ठिकाणी सोडून भगवंतानी सर्व आपली दिव्य आयुध, पण मी अभागी असं या ठिकाणी भगवंतानी मला इथं त्यागलं. मी रथाखाली उडी टाकली, हाच माझा मूर्खपणा झाला. मी रथाखाली उडी टाकायला नको होती. जर मी रथामध्ये बसून राहिलो असतो तर भगवंताच्या गोलोकामध्ये मला जाता आलं असतं. पण ज्याने भगवंताच्या चरणाला बाण मारला तो व्याधही उद्धरला. पण मी अभागी पूर्ण ठरलो.
दारूच्या मनामध्ये अत्यंत वेगवेगळे विचार येऊ लागले आणि मी अभागी आहे म्हणूनच देवाने मला या पृथ्वीवरती ठेवलं. मी कृष्णाचा सारथी आहे अशी तिन्ही लोकांमध्ये माझी ख्याती आहे. पण आता ती ख्याती माझी नाहीशी होईल. मी आता त्या रथा वेगळा. माझा अधिकार देवाने काढून घेतला. का असं केलंस कृष्णा? मी ज्या वेळेला जे जे काही बोललो ते सगळं तू ऐकलंस देवा. मग तू मला बाजूला का ठेवलंस? आणि आता अंती मला तू तुझ्यापासून दूर करतोयस. अशा अवस्था पूर्ण त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताचा चेहरा ते मुख पाहून दारुकला आता रडायला आलं. दारुकासी आले रुदन आसवी नयन लोटली. दीर्घ स्वरे देवनी हाक दारुक रडे याधो बुक. अंती श्री कृष्ण झाला विनमुख हे अति दुःख मज लागी. आयुष्यभर मला त्या श्रीकृष्ण भगवंताची संगत मिळाली पण आयुष्याच्या शेवटी देवाने मला हे दुःख दिलं. आजच्या काळ गती तू एक उरलासी निकटवर्ती. श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी दारुकला म्हणतायत की एक लक्षात घे, मी तुला अंती शेवट ठेवलंय त्याचं कारण आहे दारू. तुझ म्यारा केले निज कार्यार्थी वेगी द्वारकावती तुझाई. तुला मी या कामासाठी ठेवले दारू, तू त्वरा कर आणि आता लगेच तू द्वारकेला जा. का देवाने पाठवले ऐका. गच्छ द्वारावती सुत ज्ञातीना निधनम मिथ्या संकर्षणश्च निर्यान बंधुभ्यो ब्रूहि मदशाम. तू द्वारकेला जा आणि यादवांचा सर्व निधन वार्ता तू द्वारकेमध्ये माझ्या आई वडिलांना सांग. सांग असं की यादवांमध्ये आपापसामध्ये कलह झाला. आणि त्या कलहामध्ये सगळेजण मरण पावले. स्वस्वं परिग्रम सर्वे आदाय पितरोचनाः अर्जुने नाविता सर्व इंद्रस्त गमिष्यते. अर्जुनाचं साह्य घे. द्वारिकेमध्ये जे ही वयोवृद्ध लोक, लहान मुलं, स्त्रिया, ज्या काही शेष राहिलेल्या आहेत त्या बाकी तू अर्जुनाचं साह्य घेऊन त्या द्वारकेमधनं तू बाहेर काढ. बळीभद्रे निजात्मस्थिती देहो त्याजिला योग गती. माझी ही दशा समस्ता प्रती यथा निगोती सांगावी.
सांग तू जाऊन की तुमचा बळीराम दादा सुद्धा, बलराम दादा सुद्धा गेला आणि आता कृष्ण सुद्धा गेला. हे तू बाकी त्वरित जाऊन, शीघ्र गतीने जाऊन समस्त हा सर्व निरोप माझा तू सांग. आणि त्या द्वारकेमध्ये कुणी राहू नये, लगेच बाहेर निघावं, ती द्वारका त्यागावी. कारण त्याचं कारण मी सांगतो तुला दारू. द्वारिका त्यागावया कारण तुझ मी सांगेन पण. दारुका तू अति सज्ञान विश्वास पूर्ण मज तुझ. ठाव मागुनी समुद्रापाशी म्या वसविले द्वारकेशी. मज गेलिया निज धामाशी तू अवस्थेशी बुडवील. मी द्वारिका ही काही काळापुरती जागा समुद्राकडनं मागून घेतलेली आहे आणि आता ती वेळ आलेली आहे. मी या पृथ्वीवरचा पाय उचलला की ती द्वारिका 7 दिवसाच्या आतमध्ये समुद्र संपूर्ण बुडवून टाकील. आणि म्हणून तिथून सगळ्यांना तू बाहेर काढ. असं भगवंताचं ते वचन ऐकल्याच्या नंतर दारुक मोठमोठ्याने रडायला लागला. एवढंच काय, परंतु त्याचा प्राण कंठाशी आला. नवचे सांडू पाहे प्राण जळे विन मीन जैसा. माशासारखा त्या ठिकाणी तर पडू लागला दारू. मोठमोठ्याने त्या ठिकाणी रडू लागला. पण हे कृष्णा, मी द्वारकेमध्ये जाऊन हा जर निरोप जर मी सांगितला तर मला सगळे काळतोंड्या म्हणतील. कृष्ण गेला, बलराम गेला, ही बातमी मी सांगू कशी? आणि म्हणून मला तू हे काम सांगू नको. तिथं जर मी गेलो आणि ही वार्ता जर सांगितली तर म्हणतील हा काळतोंडे आला. आणि एवढंच काय, पण मी हे सांगितल्याबरोबर कृष्णा सगळे प्राण सोडतील. मला हे सांगू नकोस, माझ्याच्याने हे होणार नाही. कृष्ण गेला, बलराम गेला, हे मला सांगता येणार नाही. ऐकता माझ्या वचनासी प्राणांत होईल सर्वाशी. एवढा द्यावया महादुखाशी नवचे ऋषिकेशी मी तेथ. भगवंता, हे कृष्णा, एक लक्षात घे, काय होईल त्या द्वारिकेमध्ये. एखाद्या मुंग्यांच्या वारुळाला आग लागावी, तसं मी ही बातमी जर सांगितलं तर अशी अवस्था होईल त्या लोकांची. जसं एखाद्या वनाला आग लागावी आणि त्याच्यामधले सगळे प्राणी स्वैर भैर अशी होऊन तशी अवस्था त्या द्वारकेमधल्या लोकांची होईल. पण कृष्णाने सांगितलं की तुला जावं लागेल, माझं वचन पाळावं लागेल. आणि असं म्हणताच दारुकने बाकी भगवंताच्या चरणापाशी लोटांगण घातले. मस्तकी धरले श्रीचरण सर्वथा जाण सोडीना. भगवंताचे पाय आता दारुक सोडेना. देखो नि दारुकाचा भाव कृपे द्रवला देवाधिदेव.
ज्याच्यापाशी शोक हा नाहीच आहे, पण तरी सुद्धा देव त्या ठिकाणी दारुकला सांगतोय आणि 3 प्रदक्षिणा दारुकनी भगवंताला घातलेल्या आहेत. पुन्हा एकदा चरणावरती माथा टेकवला आणि कृष्ण आज्ञा घेऊन दारुक आता द्वारकेच्या दिशेने निघाला. पण काय केले कृष्णाने बरं का इथं? दारुक धाडीला द्वारकेशी, तव मैत्रेय आला कृष्णापाशी, तेच काळी ऋषिकेशी, ब्रह्मज्ञान त्याशी दिले. पण अशा वेळेला दारुक हा द्वारकेत पाठवला आणि मैत्रेय अत्यंत प्रिय देवाचा, पण देवाच्या अंतःकरणामध्ये एक खंत होती की माझा अत्यंत प्रिय असणारा मैत्रेय, मी बाकी त्याला ज्ञान सांगितलं नाही. आणि म्हणून मैत्रेयला बोलून घेतलं आणि देवाने त्या ठिकाणी त्याला ही ब्रह्मज्ञान सांगितलं. दारुक धाडीला द्वारकेशी, मैत्रेय धाडीला स्वधर्माशी, उद्धवाला बद्रिकेशी, व्यागादमाशी धाडिले स्वर्गा. दारुकला द्वारकेला पाठवलं, मैत्रेयला स्वधर्माला पाठवलं, उद्धवाला बद्रिकाश्रमला, आणि त्या जरा व्याध्याला बाकी वैकुंठामध्ये पाठवलं. निजधामाला भगवंत निघालेला असताना सगळे देव स्वर्गामध्ये दाटी करू लागले. ती वेळ आता कृष्णाची आपल्या गोलोकाला जाण्याची झाली. ते सुरवर सगळे पुष्पवृष्टी करू लागली, विमानाच्या दाटी होऊ लागल्या. पण हे प्रत्येक जण कृष्णाचा निरोप घेत असताना उद्धवाने निरोप घेतला, दारुकने ही निरोप घेतला आणि मैत्रिणी सुद्धा शेवटचं दर्शन घेऊन स्वाश्रमाला निघाला. पण इतक्या जड अंतःकरणाने ही सगळी निघाली की पुन्हा आता हा कृष्ण सगुण साकार आपल्याला दिसणार नाही. पण प्रत्येक जण जाताना भगवंताच्या चरणावरती अश्रूंचा अभिषेक करूनच निघाला. अंतःकरण त्या ठिकाणी तुटलं गेलं. प्रत्येक जण पुन्हा पुन्हा भगवंताचा शेवटचा निरोप पुन्हा पुन्हा पाहून त्या ठिकाणी घेत होता. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मला वाटतं हाच भाव असेल. आता आपलेही या ठिकाणी वाचन आज संपलेले. भागवताचा जो 6 दिवस आपण संग केला, किंवा उद्या 7 दिवस आपण बाबांच्या सानिध्यामध्ये, उद्या बाकी जाताना जड पाऊल होती. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी साधू बाबा, जातो माघारी पंढरीनाथा, तुमचे दर्शन झाले आता, तुमचे दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुमचे दर्शन झाले आता, तुमचे दर्शन झाले आता, तुमचे दर्शन झाले आता. जातो माघारी साधू बाबा, जातो माघारी
साधू बाबा तुमचे दर्शन झाले, तुमचे दर्शन झाले आता, तुमचे दर्शन झाले आता. तुमच्या नादानी पाहिली ही तुझीच रे बिवडी, तुझ्या नादान पाहिली ही तुझीच बिवडी, तुझ्या नादानी पाहिली ही तुमचीच हो बिवडी, तुमच्या नादाने पाहिली ही तुमचीच बिवडी. धन्य झालो धन्य झालो धन्य झालो येतो माघारी, तुमचे दर्शन झाले, तुमचे दर्शन झाले आता, तुमचे दर्शन झाले आता. दीपावली तुझी भिवडी चालू झाली साधकांची वारी, दीपावली तुझी बिवडी चालू झाली साधकांची वारी, चालू झाली साधकांची वारी, चालू झाली साधकांची वारी, चालू झाली साधकांची वारी, चालू झाली साधकांची वारी. जाती पापे जाती पापे जाती पापे जन्माची पळोनी, जाती पापे जन्माची पळोनी, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. येतो माघारी साधू बाबा, येतो माघारी साधू बाबा, येतो माघारी साधू बाबा, येतो माघारी साधू बाबा, येतो माघारी येतो माघारी येतो माघारी साधू बाबा, तुमचे दर्शन झाले, तुमचे दर्शन झाले आता, तुमचे दर्शन झाले आता. काय झाले पहा, त्या भगवंताने जी मथुरा गोकुळ सगळं एका रात्रीमध्ये मथुरेमध्ये आणलं, तीच द्वारकेमध्ये आणलं, तीच द्वारका आता देवाने बुडवून टाकली. दारुक आता द्वारकेमध्ये प्रवेश करतोय. काय त्या द्वारकेची अवस्था पाहिली पहा. जसा ऊस हात सारख्या मध्ये पिळून त्याचा जसा चोथा राहतो ना, चॉईट्या होतात, त्या स्थितीमध्ये द्वारिका दिसायला लागली. कारण ज्या द्वारिकेमध्ये कृष्ण नाही, बलराम नाही, सगळे वीर शूर हे कुणीच राहिले नाही. बनबनीत त्या ठिकाणी द्वारका वाटू लागली. आणि म्हणून
बाबांचा उत्सव झाला ना, परत जाताना बाबांच्या मूर्तीत ते चेहरा पाहायचा. थोडस निरीक्षण करत जा. पहिल्या दिवशी बाबांच्या मूर्तीला फेटा घातल्याच्या नंतर इतकी हास्यस्मित अशी स्थिती होती. पण उद्या जाताना जर पाहिलं ना, तर बाबांना ही 7 दिवस तुमच्या सगळ्यांची सवय लागली ना, दारुक निवाकी राजभवनामध्ये प्रवेश केला. जसं वसुदेव आणि उग्रसेनाला पाहिलं तशा डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. इतका मोठ्याने दारुक रडू लागला की त्या ठिकाणी वसुदेवाला आता मी कसं सांगू की तुझा कृष्ण निघून गेला, कायमस्वरूपी तुम्हाला सोडून गेला, हे आता मी कसं सांगू उग्रसेनाला. थोडासा आवाज कमी कर, थोडासा. जवळ येताच त्या ठिकाणी वसुदेवाने विचारलं की दारू एकटाच आलायस, बाकीचे वीर कुठे, कृष्ण कुठे, बलराम दिसत नाही. असं म्हटल्याबरोबर ओक्सा बोक्सी त्या ठिकाणी दारुक रडू लागला. आता जणू काय त्या दारुकच्या हृदयाचा स्फोटच होतो का काय. वाणी त्या ठिकाणी बोबडी झाली. ओठ त्या ठिकाणी सुकून गेले, कंठ दाटला आणि अशी अवस्था होताच दारुक मूर्छित येऊन पडला. देवकी आणि रोहिणी आल्या आणि ती अवस्था दारुकची पाहून त्या दोघी हडबडू लागल्या. हाती व्याकुळ पाहून कृष्ण पत्न्या काहीतरी अघटित घडले. आणि सगळ्या राण्या सभामंडपामध्ये धावत निघाल्या आणि तिथे दारुकची अशी अवस्था पाहून सगळ्या दचकलेल्या आहेत. जसं सांगितलं त्या ठिकाणी इतक्या मोठ्याने आकांत त्या राजभवनामध्ये सभामंडपामध्ये झाला की त्या ठिकाणी श्वास आता परत घेण्याची सुद्धा स्थिती त्या सर्व राण्यांची राहिली नाही. कृष्ण वियोग त्या ठिकाणी सांगत असताना सगळ्या मूर्छित पडल्या. वसुदेवाला उग्रसेन यांना काय करावं सुचेना. पण वसुदेव आणि उग्रसेन सगळ्यांचं सांत्वन जड अंतःकरणाने करत होते. आणि काय कृष्ण म्हटला हे सांगण्यासाठी
दारुकच्या चेहऱ्यावरती संपूर्ण पाणी छिडकून दारुकला सावध केला आणि दारुक आता सर्व यादवांच्या निधनाची वार्ते त्या ठिकाणी छातीवरती दगड ठेवून वसुदेव, उग्रसेन, देवकी, रोहिणी यांना सांगू लागला, कथयामास निधनम वर्णिना, दारुक आता त्याचं सगळं वर्णन करू लागला. तच्छुत्वोद्विपर्दया जनः शोक विमुच्चिताः. हे वर्णन शुक परीक्षितीला सांगतात. हे राजा, दारुक आपल्या स्वतःला सावरत त्या ठिकाणी यदुवंशाचा नाश याची सर्व हकीकत सांगू लागला. हे ऐकल्याच्या नंतर सर्व राण्या, वसुदेव, देवकी, नंदबाबा, यशोदा सर्व दुःखी झाले आणि मूर्छित येऊन पडले. बेशुद्ध अवस्थेमध्ये जमिनीवरती पडले. यादवांचा नाश झाला हा वृत्तांत दारुकनी सांगितला. सगळे प्रभाग क्षेत्रामध्ये आले, तीर्थविधी वगैरे सर्व केली, दान भोजन द्विजांना यथायोग्य दक्षिणा दिली. पण त्याच वेळेला सर्व यादव वीरांनी मदिरा प्राशन केली. मैरेक नावाची मदिरा ही प्राशन केली आणि त्याच्यामुळे सगळ्या शूरवीरांमध्ये, यादवांमध्ये उन्माद त्या ठिकाणी माजला. याच्यामध्ये सखी, सगोत्र, बंधू परस्पराबरोबर युद्ध करू लागली आणि गोत्रवध त्या ठिकाणी घडला. बळीभद्रावरती सुद्धा सगळे यादववीर ज्या वेळेला शस्त्र घेऊन धावले त्यावेळेला बळीभद्राला सुद्धा पश्चाताप झाला आणि बळीभद्राने समुद्राच्या कडेला पद्मासन घालून आपली जीवन यात्रा संपवली. हे शुक परीक्षिती राजाला सांगतायत. श्रीकृष्ण गेला याची निधन वार्ता दारुक घेऊन गेला. त्यावेळेला दारुक म्हणतोय की मज धाडिले तुम्हापाशी क्षणद्वारे केसी न राहावी. एक क्षण सुद्धा द्वारकेमध्ये राहू नका हा निरोप देवानी सांगितला. आता देवाने द्वारका त्यागलेली, समुद्र त्वरित या ठिकाणी ती बुडवील आणि कृष्णाने सांगितल्याप्रमाणे इथून आपल्याला निघावं लागेल. दारुकचं हे सगळं ऐकल्याच्या नंतर द्वारकेमध्ये एकच बोंब उठली. उग्रसेन कपाळ त्या ठिकाणी पिटू लागला. वसुदेव मस्तक भिंतीवरती आपटू लागले. रडता रडता काहींचे कंठ सुकून गेले. काही लोकांनी तर ते दुःख सहन न झाल्यामुळं दातामध्ये ओठ त्या ठिकाणी दाबून ते फुटले गेले, रक्त वाहू लागले. काही लोकांच्या हृदयाचा आता स्फोट होतोय का काय, अचाट मोठं दुःख त्या ठिकाणी सर्वांना होतं. स्पंदून स्पंदून त्या ठिकाणी ओक्साबोक्सी रडून आपली छाती पिटून त्या ठिकाणी रडत असणाऱ्या या सगळ्या स्त्रिया, एक कान तोडत होती, एक गळ्यातलं तोडत होती, कानातलं ओरबडून काढत होती. वेड्या पिशासारख्या त्या ठिकाणी त्या स्त्रिया झाल्या.
आणि मोठमोठ्याने हाक मारू लागल्या. जसं मासा पाण्याविन तरफडतो ना, तशी अवस्था सगळ्या स्त्रियांची झाली. एकच बोंब त्या ठिकाणी सगळ्या नरनारींनी मारली. घराघरामध्ये रडण्याचा आवाज येत होता द्वारकेच्या, ज्या द्वारकेमध्ये कधीच दुःख नव्हतं. पण आता एवढं मोठं दुःख की कृष्ण गेला. कोण कोणाला सावरायचं, कोणी कोणाला समजवायचं हेच काही कळलं. देवकी, यशोदा आणि रोहिणी यांच्या अवस्था काय झाली. दोघीही देवकी आणि रोहिणी मूर्छित पडल्या. पुन्हा सावध केल्या, पुन्हा मोठमोठ्याने रडू लागल्या. दीर्घ स्वरांनी त्या ठिकाणी विलाप करू लागल्या. कृष्णा विसाविया निजाचिया, वेगी भेटी देई का रे कानया. कारुसला सिरे तान्हिया, तुझिया पाया लागेन. का रुसला कृष्णा? श्री कृष्ण तू माझा कैवारी, श्री कृष्ण तू माझा सहकारी. शेखी मज सांडोनी दुरंधरी, तू दूरचे दुरी गेलाशी. जिनोनी कंस केशियाते, बंदी सोडविले अमुते. शेकी तुवा सांडिले येथे, निष्ठुर चित्ते झालाशे. अनुनी निमाल्या पुत्रा ते, तुवा मज सुखी येते. अंती ठकिले ठकिले माते, श्री कृष्ण नाथे नाडिले. कृष्णा निज नीरज सुनिया माझे दुःख, तुवा दिधले परम सुख. तो तू निष्ठुर झालाशी देखा, अंतिम शेक सांडिले. माझ्या पुत्रा कृष्णराया, वेगी एकारे कान्हया. माझ्या नाही प्राशिले पान्हया, म्हणून तानिया रुसलाशी. मी तुला दूध पाजलं नाही म्हणून कृष्णा तू रुसून गेलास का? इतका का तू निष्ठुर झालास? माझिया पुत्र कृष्णराया, वेगी ये रे कान्हया. माझ्या नाही प्राशिले पान्या. यशोदा माता त्या ठिकाणी मोठमोठ्याने सगळ्या आठवणी देवाच्या येऊ लागल्या. इतकं दुःख झालं. एक क्षण सुद्धा यशोदा माता कृष्णाला विसरू शकत नव्हती. आणि कृष्ण गेला ही बातमी यशोदेला कधी सहन न होणारी होती. कृष्णा,
तू लवकर ये, असा धावत येऊ. जसा तू मला बिलगायचा आणि तुझे चुंबन, ते वदन मी आती दिन, त्या ठिकाणी प्रतिवेळेला मी घ्यायचे ते या ठिकाणी तू येऊन मला दे. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. कान्हैया रे, जग जेठी. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. देई भेटी, देई भेटी, देई भेटी, देई भेटी, देई भेटी, ये कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. काय मोकईले वाणी, सावजानी वेदियले. काय मोकलिये वाणी, सावधानी वेदियले. कृष्णा, तू वनामध्ये एकटा असील, अनेक हिंस्र प्राण्यांनी तुला घेरलं तर नाही ना? काय मोक इले वनी, सावजानी वेढियले. काय मोकलिये वाणी, सावधानी वेदियले. वेडियेले, 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 सावधानी वेडियेले. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. कृष्णा, तुझ्याशिवाय मी आंधळी झाली. आणि माझ्या अंगाला तू जसा येऊन बिलगायचा ना, माझ्या आंधळ्याची तू काठी आहे रे कृष्णा. पण ही काठी आता वैकुंठाला नेली कुणी? आता हा मार्ग मी कसा कंठीन? आणि म्हणून हे कृष्णा, मी राहू शकत नाही. माझा प्राण आता या कुडीतनं जाऊ पाहतोय. शेवटची इच्छा आहे. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी.
देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे देवकी रोहिणी चैव वसुदेवस्तथा सुतो कृष्ण रामा पशयन्ता शोकार्ता विजवुहा स्मृतीयम् दारुकला विचारू लागली, देवकी रोहिणी वसुदेव, सांग सगळी यादववीर कुठं पडली? कोणत्या रणांगणामध्ये सगळे यादववीर त्या ठिकाणी नेस्तीज अशी पडलेले आहेत आणि तू लगेच आम्हाला त्या ठिकाणी घेऊन चल. देवकीचं ते रडणं आणि ते बोलणं वसुदेवानी उग्रशिवानी विचारल्या बरोबर दारुकनी सांगितलं की प्रभाग क्षेत्रामध्ये आणि सर्व स्त्रिया मोठमोठ्याने आक्रोश करत प्रभाग क्षेत्राच्या त्या भूमीवरती जिथं सगळे यादव एकमेकावरती वार करून एकमेकाला संपवलं आणि संपूर्ण रक्ताच्या साड्यामध्ये पडलेली ती सगळे यादववीर उंटाच्या प्रेताचे ढीकच्या ढीक पडलेले, हत्ती मरून पडलेली, घोड्यांचे सुद्धा ढीकच्या ढीक त्या ठिकाणी साठलेले, रक्ताची पाट वाहत होते. आप मैथ्स का एग्जाम रॉन्ग हंसेंगे नहीं होगा फिजिक्स की प्रॉब्लम आप क्या हंसेंगे. त्या भूमीवरती ते सगळं चित्र पाहिल्याच्या नंतर पुन्हा एकदा देवकी रोहिणी मूर्छित येऊन पडलेले आहेत. कृष्ण दिसत नाही, बलरामही दिसेना. बलरामाची पत्नी रेवती आली बर का, आणि बलरामाच्या देहाला धरून मोठमोठ्याने त्या ठिकाणी ओरडू लागली. आणि बलरामा आणि सर्व वीरांच्या ज्या वेळेला तिथं चित्या रचला आणि त्या चितेमध्ये बलरामाची पत्नी रेवती तिने प्रवेश केला. त्याच्या मागे देवकी निघाली, रोहिणी निघाली, वसुदेवाच्या पत्न्या यांनी सुद्धा त्या अग्नीमध्ये प्रवेश केला. प्रद्युम्नची त्या ठिकाणी पत्नी तिनेही प्रवेश केला. सांबाची सुद्धा ती रूपवती तिने सुद्धा त्या अग्नीमध्ये प्रवेश केला. अनिरुद्धाच्या बरोबर सुद्धा त्या उखा नावाच्या त्याच्या पत्नीने त्या अग्नीमध्ये प्रवेश केला. देवकी, रुक्मिणी, साजभामा यांनी सुद्धा देह त्यागला आणि त्यांच्या ध्यानामध्ये सदैव श्रीकृष्ण मूर्ती असायची ना. त्या सर्व स्त्रियांनी बाकी आता आपला देह त्यागून दिला. जसं एखाद्या वेळेला हे कमी झालं, गंगेमध्ये आडखळून पडला किंवा स्वतःहून गंगेमध्ये गेल्याच्या नंतर दोघांचंही पाप क्षालन ही गंगा जशी करते ना,
तसं हे चरित्र श्रवण केल्याच्या नंतर नकळत ज्या लोकांनी श्रवण केलं त्यांचं सुद्धा पापाचं क्षालन होतं आणि ज्यांनी एकाग्र चित्ताने श्रवण केली त्यांच्याही पापाचं क्षालन होऊन त्यांना मोक्ष प्राप्ती होती. आणि म्हणून तसंच कृष्ण या गोलोकामध्ये कृष्णाचं जाणं ही कथा जो कोणी प्रांतकाळी श्रवण करेल त्याला मोक्ष प्राप्त होतो. अर्जुनाः प्रेयसा मुख्या कृष्णस्य विरथुरा. आता इकडं काय झाले, अर्जुनाने सगळ्या लोकांना बाकीच्या घेतलेल्या उरल्या सुरलेल्यांना त्यांनी रथामध्ये बसून हस्तिनापूरला आणलेले आहे. काय केलेले अर्जुनाने, बंधूनाम नष्ट गोत्रानम अर्जुना, सगळ्याच लोकांचं उत्तर कार्य हे अर्जुनाने अनिरुद्धचा पुत्र वज्र होता त्याच्या करवी केलं. अर्जुनाने उत्तर कार्य संपूर्ण द्वारकेमध्ये आला. आणि द्वारका पाहिल्याच्या नंतर संपूर्ण ती जलमय झालेली पाहिली. आता इकडं काय झाले पहा. इंद्रप्रस्थला आल्याच्या नंतर ही बातमी पांडवांना कळाली की श्रीकृष्ण भगवंत गोलोकाला गेला. पांडवांनी सुद्धा त्याच वेळेला सर्वस्वाचा त्याग केला. आणि पांडव सुद्धा आता वानप्रस्थ झाले. आणि वानप्रस्थ होऊन पांडवांनी सुद्धा क्रमशः आपले देह त्या बद्री विशालच्या तिथून सरस्वती नदी पार करून एकेकाने क्रमशः आपले देह त्या ठिकाणी त्यागले. अशी ही कथा या ठिकाणी आपण पूर्ण विराम देऊ. फार पुढे सुद्धा खूप असं हृदय पिळवटून टाकण्यासारखे प्रसंग आहेत. आणि म्हणून चला पहिला अध्याय काढा.